नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशनचा युनिट फर्स्ट मधले 2 टॉपिक आपण अभ्यासले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम आणि काल आपण बघितले इन्फॉर्मेशन लाईफ सायकल म्हणजे काय, त्याचे जनरेशन टू डिफ्यूज डिसेमिनेशन पर्यंत त्याच्या पूर्ण ॲस्पेक्टचा आपण अभ्यास केलेला. आज आपण बघणार आहोत रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सोशल, इकॉनॉमिक, कल्चर, एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. रोल ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती ही आपली भूमिका कुठे कुठे बजावत असते, तर ती प्लॅनिंगमध्ये म्हणजे नियोजनात, व्यवस्थापनात, मॅनेजमेंट, सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सामाजिक आणि आर्थिक विकासात सुद्धा ती आपली भूमिका बजावत असते. एज्युकेशनल डेव्हलपमेंट, माहिती ही शिक्षणात आपली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण निभावत असते. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, IT सेक्टर, तांत्रिक विभागात सुद्धा हे आपले इन्फॉर्मेशन जी आहे ती माहिती आपली महत्त्वाचा रोल जे आहे ते बजावत असते. ओके, सो बघूया रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लॅनिंग, नियोजनात माहितीची काय भूमिका आहे. In simple word, planning is the ongoing process. प्लॅनिंग काय आहे? ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. ऑनगोईंग प्रोसेसलाच मराठीत आपण म्हणू म्हणजे कशी प्रक्रिया आहे, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सतत चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युअस ही प्रोसेस होत असते. ओके. Planning has been the most important strategy for development of any country. Planning has a very long root in India. Planning is an inherent part of individual planning for economic growth and development in almost a ubiquitous phenomena in today's world. म्हणजे कोणत्याही देशाचा विकास करण्यासाठी नियोजन हे काय असते, सर्वात महत्त्वाची रणनीती राहिली जाते. भारतात नियोजनाची खूप जुने अशी मोड आहेत. नियोजन हा व्यक्तीचा एक अंतर्हित पार्ट आहे, इनहेरंट पार्ट आहे. प्लॅनिंग आर्थिक वाढ आणि विकासासाठी नियोजन करणे ही आजच्या युगात जवळजवळ सर्वव्यापी घटना आहे. ओके. प्लॅनिंग इन्व्हॉल्व डिसाइडिंग बिफोरहँड what is to be done, when is it to be done, how it is to be done, and who is going to be done. म्हणजे नियोजनात काय करायचे आहे, कधी करायचे आहे, कसे करायचे आहे आणि कोण करणार आहे हे आधीच ठरवले जाते. ओके. इट इज अन इंटेलेक्चुअल प्रोसेस. हे काय आहे, बौद्धिक प्रक्रिया आहे. इट ले डाऊन अन ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह, हे काय करते, संस्थेचे उद्दिष्ट ठरवित असते. इट ऑल्सो डेव्हलप कोर्स ऑफ ॲक्शन by which the organization can achieve those objectives. ते काय करते, कृतीचा मार्ग देखील विकसित करणे. जे तुमचे जे काय ॲक्शन प्लॅन्स आहेत, ॲक्शन्स आहेत विकासाशी रिलेटेड, त्यासाठी हा मार्ग काय करून ते विकसित करीत असते, ज्याद्वारे काय होणार आहे, तुमची जी काही संघटना आहे, संघटनेचे जे उद्दिष्ट आहे ते तुम्ही साध्य करू शकता. ओके. It spells out exactly how to attain the specific goal. म्हणजे विशिष्ट ध्येय कसे साध्य करायचे ते अचूकपणे ठरवत असते. In the consideration of possible course of action to achieve the objective of planning, information play a vital role. It helps in finding out the best mean to achieve the objective of planning. म्हणजे नियोजनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संभाव्य कृतीचा
मार्गाचा विचार करताना माहिती ही महत्वाची भूमिका बजावत असते. रोल ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, व्यवस्थापनात माहितीची काय भूमिका आहे ते बघू. Management is the administration of an organization, whether it is business, non-profit organization or government body. व्यवस्थापन म्हणजे एखाद्या संस्थेचे, प्रशासनाचे, मग ते व्यावसायिक असो किंवा ना नफा संस्था असो, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असो किंवा गव्हर्नमेंटची एखादी संस्था असो. Management includes the activity of setting the strategy of an organization, coordinating the efforts to its employee to accomplish its object through the application of available resources such as finance, natural, technological and human resources. म्हणजेच एखाद्या संस्थेची रणनीती निश्चित करणे, मग ती आर्थिक, नैसर्गिक, तांत्रिक आणि मानवी संसाधने जी आहेत यासारख्या संसाधनाचा वापर करून तिचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिच्या कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांची समन्वय साधणे या क्रियाकलापाचा इथे समावेश होतो. The term management meaning also refer to those people who manage an organization. Information play an important role because it guides every decision an organization make or accepted to make. व्यवस्थापन हा शब्द अशा लोकांना देखील संदर्भित करू शकतो जे एखाद्या व्यवस्थेचे व्यवस्थापन करतात. जसं माहितीची भूमिका, माहिती काय करते, माहिती महत्वाची भूमिका बजावत असते कारण ती संस्थेने घेतलेल्या किंवा अपेक्षित असलेल्या प्रत्येक निर्णयाचे ती मार्गदर्शन करीत असते. The information is important in the decision making and the problem solving process. व ते निर्णय घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करीत असते, महत्वाची असते. Without the correct information, the management is bound to make mistake in key process. योग्य माहितीशिवाय व्यवस्थापनाला प्रमुख प्रक्रियामध्ये चुका करणे बंधनकारक असते. ओके, हे होतं आपलं रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन मॅनेजमेंट. A management of an organization need to have information about the strength, weakness, opportunity and treaties. To doing SWOT analysis, information play key role in management. संस्थेच्या व्यवस्थापनाला त्याच्या स्ट्रेंथ विषयी, त्याच्या ताकद विषयी, त्याचा कमकुवतपणा, त्याचा वीकनेस, त्याला आलेल्या अपॉर्च्युनिटी आणि ट्रेटीज याबद्दल माहिती असणे आवश्यक असते. त्याला काही धोके आहेत का हे असणे आवश्यक आहे. सॉट विश्लेषण करण्यासाठी व्यवस्थापनात माहिती ही महत्वाची भूमिका बजावत असते. इन्फॉर्मेशन इज essential for effective cooperation and decision making at all level of business. व्यवसायामध्ये सर्व स्तरावर प्रभावी ऑपरेशन्स आणि निर्णय घेण्यासाठी माहिती ही आवश्यक असते. It acts as the complex internal or external communication link of a typical research and development department. म्हणजे ती एका विशिष्ट संशोधन आणि विकास विभागाच्या जटिल अंतर्गत आणि बाह्य संप्रेषणामध्ये दुवा म्हणून ती काम करत असते. ओके, सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे? सामाजिक आर्थिक विकास. सोशल इकॉनॉमिक्स, सामाजिक आर्थिक विकास. सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट relies on a mix of science, technology and social information. Information technology has transformed how we process, store, access information, driving growth and development. सामाजिक आर्थिक विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञान
आणि सामाजिक माहिती यांच्या संयोजनावर हे अवलंबून असते. माहिती तंत्रज्ञानाने आपण माहितीवर कशी प्रक्रिया करतो, कशी ती साठवून ठेवतो, कशी मिळवतो यामध्ये क्रांती घडवली आहे, ज्यामुळे प्रगती आणि विकासाला काय चालना मिळाली आहे, है ना. Access to information is crucial for daily life, and IT has made it easier to get news, weather, health tips, and more. दैनंदिन जीवनात माहिती अत्यंत महत्त्वाचा भाग आहे किंवा माहितीचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे बातम्या, हवामान, आरोग्य सल्ले, जे काय हेल्थ टिप्स आहे किंवा इतर माहिती आपल्याला सहज मिळू शकते. This is significant improve living standard and social economic condition. म्हणजे काय करते हे आपले राहणीमान, आपलं जीवनमान आणि सामाजिक आर्थिक परिस्थितीला मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणते. एज्युकेशनल डेव्हलपमेंटलाच मराठी शैक्षणिक विकास आपण म्हणतो. एज्युकेशन प्ले an important role in a building a culture society. Without education, humanities cannot be pursued, and without information, any individual cannot imagine of education. म्हणजे सांस्कृतिक समाजाच्या उभारणीत शिक्षणाची भूमिका काय असते, महत्त्वाची असते. शिक्षणाशिवाय मानवतेचे आकलन होऊ शकत नाही. माहितीशिवाय कोणत्याही व्यक्ती शिक्षणाची कल्पनाही करू शकत नाही. It is the information through which is knowledge passes from teachers to student and from generation to generation. ही माहिती आहे ज्याद्वारे ज्ञान तिच्या टीचर्स कडून विद्यार्थ्यांकडे जाते आणि विद्यार्थी काय करीत असतो, टीचर कडून जे ज्ञान आपल्याला मिळते ते ज्ञान तो आपल्या जनरेशन नुसार ते ज्ञान तो प्रसारित करीत जातो. म्हणजे पिढ्यानपिढ्या ते ज्ञान आपण प्रसारित करीत असतो. ओके. Information play major role for both the student and teacher to achieve a better understanding, learning, and education. Through the information, teacher keep themselves up to date and improve their teaching skill. माहिती विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. माहिती शिक्षक स्वतःला अद्ययावत ठेवतो आणि त्याचे अध्यापन कौशल्य सुधारतो. In educator sector, information can be gathered through book, with a story, real happening in life, novel, library, and living documents. शिक्षण क्षेत्रात काय पुस्तके, वेद, कथा, जीवनातील जे वास्तविक घटना घडतात, कादंबरी, तुमचे काही नॉवेल्स आहेत, ग्रंथालय किंवा जे जीवित दस्तऐवज आहे, लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे, इत्यादीद्वारा माहिती काय गोळ्या गेली जाऊ शकते. Nowadays, the application of ICT, information and communication technology, has enhanced the accessibility of education in every nook and corner. It has made educational accessibility at doors. म्हणजे आजकाल काय झालंय, ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे प्रत्येक कोपऱ्यात शिक्षणाची सुलभता वाढली आहे. त्यामुळे शिक्षणाची सुलभता ही प्रत्येक दारापर्यंत पोहोचवली आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटलाच मराठीत तांत्रिक विकास म्हणतात. टेक्नॉलॉजी इज द ब्रांच ऑफ नॉलेज दॅट डील विथ क्रिएशन अँड यूज ऑफ टेक्निकल मीन्स अँड देअर इंटररिलेशन विथ लाईफ, सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. तंत्रज्ञान ही ज्ञानाची एक शाखा आहे जी तांत्रिक साधनाच्या निर्मिती आणि वापराशी आणि जीवन, समाज आणि पर्यावरणाशी त्यांच्याशी परस्पर संबंधित
ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. ओके. इन डुईंग सो इन्फॉर्मेशन प्लॅन की रोल द गॅदरिंग फॅक्ट अँड व्हॅल्यूज. तथ्य आणि मूल्य गोळा करण्यासाठी माहितीची योजना महत्वाची भूमिका बजावते. Information interpret the date which is highly useful in technical mean and in life, society and the environment. म्हणजे तांत्रिक साधनांमध्ये जीवन, समाज आणि पर्यावरणात अत्यंत उपयुक्त आहे. माहिती अत्यंत उपयुक्त आहे. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू एनिथिंग विथ रिगार्ड टू इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन. माहिती विकास हा शोध किंवा नव उपक्रमाशी इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा संबंध यात येत असतो. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इज इसेन्शियल द प्रोसेस दॅट टेक अ प्रोडक्ट ऑर आयडिया फ्रॉम अ हायपोथेसिस टू अ युजेबल प्रोडक्ट. तांत्रिक विकास ही मूलतः अशी प्रक्रिया आहे जी उत्पादन किंवा कल्पना एका गृहीतकापासून वापरण्यायोग्य उत्पादनाकडे घेऊन जात असते. ICT, Information and Communication Technology, the term used to refer to convergence of audio, visual and telephone networks with computer networks through a single cabling or link system. ICT सारख्या उदाहरणाद्वारे आपण माहिती तंत्रज्ञानात माहितीची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. ICT हा शब्द एकाच केबलिंग किंवा लिंक सिस्टमद्वारे ऑडिओ, व्हिज्युअल आणि टेलिफोन नेटवर्कचे संगणक नेटवर्कशी अभिसरण करण्यासाठी हा वापरला जातो. ओके. देर आर अ लार्ज इकॉनॉमिक incentives to merge to telephone network with computer networks using a single unified system of cabling, signal and distribution and management. म्हणजेच केबलिंग, सिग्नल वितरण आणि व्यवस्थापनाच्या एकाच एकत्रित प्रणालीचा वापर करून टेलिफोन नेटवर्कला संगणक नेटवर्क सिस्टममध्ये विलीन करण्यासाठी मोठ्या आर्थिक प्रोत्साहन आहे. ICT is an umbrella term that include communication device encompassing radio, television, cell phones, computers and network hardware, satellite system and so on. Okay. As well as the various services and applies with them such as video conferencing, distance learning, in bring and adoption of new technology information flow very crucial. म्हणजे ICT ही कशी सामान्य संस्था आहे ज्यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, सेल फोन, तुमचं कॉम्प्युटर्स आणि संगणक, नेटवर्क हार्डवेअर, सॅटेलाइट जे काही उपग्रह आहे इत्यादी प्रणालीचा यात समावेश आहे. आणि ते कोणतेही संप्रेषण उपकरण तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि दूरसंस्था शिक्षण यासारख्या विविध सेवा आणि उपक्रम समाविष्ट यात आहे. नवीन तंत्रज्ञान आणण्यात आणि स्वीकारण्यात माहिती ही खूप महत्वाची भूमिका बजावत असते. थँक्यू. जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स बॉक्सला तुमचे क्वेरीज करू शकता. थँक्यू.